नमस्कार मंडळी. आज श्रावणातील शुक्रवार असल्यामुळे ज्योती देवीचे पूजन व नागपंचमीचा सण कसा साजरा केला ते सांगते. ज्योती पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची आपली प्रथा आहे. मुलांना दीर्घायुष्य लाभावं व त्यांच्या मंगलतेची प्रार्थना आपण ज्योती मातेकडे करतो. पहाटे प्रसन्न मनाने आधी तयार होऊन सगळं पूजेचं साहित्य काढलं, फुलं तोडून आणली. त्यानंतर आधी देवाची पूजा केली. नंतर पाटावर रांगोळीने नागाच्या प्रतिमा काढल्या. गंध, फुलं, अक्षदा, सत्पुतळा वस्त्र सगळं वाहून ज्योती देवीची मनोभावे पूजा केली. त्यानंतर नागदेवतेची पूजा केली. इकडे बेल व आघाडा मिळत नसल्यामुळे देवाला नुसताच नमस्कार केला. दूध, लाह्या, गुळ फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला. सगळ्यांनी मिळून आरती केली. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजामध्ये रुजवण्यासाठी हा सण आपल्या भारतामध्ये साजरा करण्यात येतो. आणि या दिवशी नागपंचमीची आणि ज्योतीची कथा देखील वाचतात. ती कथा वाचली. त्यानंतर मुलांना औक्षण केलं. त्यानंतर स्वयंपाकाला लागले. आज पुरणाचे दिंड करायचे होते, त्यामुळे पुरण आधी करून घेतलं. त्यानंतर पुरणाचे दिंड केले आणि नंतर दर्शनासाठी मंदिरामध्ये सुद्धा जाऊन आलो. धन्यवाद.